तर सैफ अली खान हल्ला प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट आहे। मुंबई पोलिसांना FSL रिपोर्ट आता मिळालाय। हल्ला करणारा आणि अटकेतील आरोपी एकच असल्याचा रिपोर्टमधून समोर आलाय। अटकेतील आरोपी आणि हल्लेखोर वेगळे असल्याच्या काही चर्चा होत्या। त्या संदर्भात सोशल मीडियावर सुद्धा काही दावे प्रतिदावे केले जात होते, पण यावर आता पडदा पडण्याची शक्यता आहे का? आणखी माहिती घेत आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आता आपल्या सोबत आहेत। कृष्णा, काय महत्त्वाच्या बाबी नमूद आहेत या रिपोर्टमध्ये? सौरभ, आपण पाहतोय की सैफ अली खानवरती हल्ला झाल्यानंतर जो आरोपी अटक करण्यात आलेला होता, शरीफुल इस्लाम असं त्याचं नाव होतं आणि त्या सगळ्यामध्ये आरोपी तो नाही अशा पद्धतीच्या चर्चा सोशल मीडियावरती रंगलेल्या होत्या। शिवाय आरोपीचे वकील यांनी कोर्टात तो दावा केलेला होता की अटक करण्यात आलेला आरोपी आणि सीसीटीव्ही दिसणारा आणि हल्लेखोर आरोपी त्यांच्या चेहऱ्यामध्ये साधर्म्य नाहीये किंवा ते जुळत नाहीयेत। आणि या सगळ्या दरम्यान मुंबई पोलीस ज्यावेळी तपास करत होती त्यावेळी आरोपीच्या चेहरापट्टी तपासण्यासाठी आणि त्याचा फेशियल रिकग्निशनचा रिपोर्ट घेण्यासाठी FSL ला पाठवण्यात आलेले होते। त्याचे सगळे नमुने तपासण्यात आलेले आहेत आणि FSLचा रिपोर्ट आता मुंबई पोलिसांना प्राप्त झालेला आहे, ज्यामध्ये हल्ला करणारा जो आणि सीसीटीव्ही मध्ये दिसणारा जो हल्लेखोर आरोपी होता, जो सैफ अली खानच्या इमारतीच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला होता आणि सैफ अली खान यानं सुद्धा किंवा त्याच्या कुटुंबातील ज्या सदस्यांनी त्याला पाहिलेलं होतं त्यांनी जी काही ओळख पटवलेली होती तो आरोपी आणि सध्या मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेला आरोपी एकच असल्याचं या FSL रिपोर्ट मधून स्पष्ट झालेलं आहे। मुंबई पोलिसांना हा वैद्यकीय प्रयोगशाळेचा रिपोर्ट आता प्राप्त झालेला आहे, ज्यामधून अटक आरोपी आणि हल्ला करणारा आरोपी हा एकच असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे या सगळ्या तपासादरम्यान हा एक महत्त्वाचा पुरावा येत्या काळामध्ये कोर्टामध्ये ग्राह्य धरला जाऊ शकतो, कारण ज्या पद्धतीच्या चर्चा मुंबई पोलिसांच्या तपासावरती उपस्थित करण्यात आलेल्या होत्या, शिवाय आरोपीच्या वकिलाने जो काही दावा केलेला होता त्या सगळ्या दाव्यानंतर आता हा FSLचा रिपोर्ट हा अत्यंत महत्त्वाचा असणार आणि त्यामुळे दोन्ही जे सीसीटीव्ही दिसणारा आरोपी आणि हल्ला अटकेत असलेला आरोपी या दोन्हीच्या बद्दल ज्या काही चर्चा मागच्या काही दिवसापासून रंगलेल्या होत्या त्यावरती आता पडदा पडण्याची शक्यता आहे, कारण FSLचा रिपोर्ट मुंबई पोलिसांना प्राप्त झालेला आहे, ज्यामध्ये दोन्ही सीसीटीव्ही आणि अटकेत असलेला आरोपी एकच असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। ठीक आहे कृष्ण, धन्यवाद या माहितीबद्दल।